नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि त्याच्या जाहीरनामा पत्राचं प्रकाशन आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते आदरणीय तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा मात्र इथे संपन्न होता। सुजलाम सुफलाम करदम आणि यानंतर विजय मिळेपर्यंत लढत राहणं हा ज्यांचा दृढ स्वभाव आहे ते आमचे आवडते लोकनेते आदरणीय अजितदादा पवार। आपल्या सगळ्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, जिल्हाध्यक्ष रायगडचे सुधाकरराव घारे, उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे नितीन सावंत, विलासभाई थोडवे, उत्तमभाई जाधव, राजू साबळे, अशोक गोपतराव, पुंडलिक बंधू पाटील, भरत भगत, भगवान शेठ भोईर, उमाताई मुंडे, एकनाथराव धुळे, पंकज पाटील, दीपक श्रीखंडे, रंजनाताई धुळे, बाजीराव दळवी, बाबूशेठ घारे, सुवर्णाताई जोशी, मोहनशेठ ओसवाल, तसंच सरफराज तिवाळे, जलील नजे, भीमसेन बडेकर, निलेश घरत, गोपाळ शेळके, तानाजी मथे, हिरामण बनकर। उद्याच्या 5 वर्षाच्या करता कर्जतचे नगराध्यक्ष म्हणून आम्ही युतीने जे उमेदवार दिलेले आहेत ते आमच्या सौभाग्यवती पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे, तसंच त्यांच्याबरोबर उभे केलेले 21 उमेदवार युतीचे जमलेले प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, आमचे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की भारतातील आधुनिक सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते आणि स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी आहे। मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। रायगड जिल्हा या जिल्ह्याला एक वेगळ्या अशा प्रकारचं महत्व आहे। त्या रायगड जिल्ह्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला। त्या छत्रपती शिवाजी महाराज, राजे शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, वीर हुतात्मा भाई कोतवाल, वीर हुतात्मा नागोजी कातकरी, अण्णाभाऊ साठे, त्या सर्व महान विभूतींना, महापुरुषांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। मी आज स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये उद्याच्या होणाऱ्या 288 नगरपालिका, नगरपंचायतीच्या, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलो। तसं बघितलं तर बांधवांनो, भगिनींनो, रायगड जिल्हा म्हणजे संघर्ष करून लढणाऱ्या लोकांचा जिल्हा। आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 जून 1999च्या स्थापनेपासून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या करता आटोकाट प्रयत्न केले। इथं येत असताना इथं एक वेगळी युती मला पाहायला मिळाली। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेची मशाल आहे, त्याच्यामध्ये शेकाप आहे आणि इतर माझे सहकारी आहे। आम्ही यावेळेस सांगितलेलं होतं की स्थानिक लोकांनी त्याच्याबद्दलचा निर्णय घ्या, कारण असेल त्या सगळ्यांनी मिळून घेतला। उमेदवार देत असताना फार विचारपूर्वक आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यामध्ये साधारण आता आम्ही पुष्पाताईंना इथं उमेदवारी दिलेली आहे। पुष्पाताई या अतिशय साध्या घरातनं आलेल्या असल्या तरी त्यांना मध्ये रुजलेली आहे। त्यांच्या वडिलांचा उल्लेख करायचा झाला तर स्वर्गीय नामदेव गोविंद दगडे यांनी कर्जतमध्ये हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली। सामाजिक आणि आध्यात्मिक एकात्मतेच्यासाठी प्रयत्न केले आणि नगरपालिकेला निवडून गेलेले।
मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नेहमी सांगत असतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा पक्ष आहे. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा आदर करणारे आम्ही लोक आहोत आणि त्याच्यामुळेच आता आम्ही काही वेळाकरता थांबलेलं होतं. हे त्याचंच द्योतक आहे हे देखील आपण या निमित्तानं लक्षात घेऊया. प्रत्येकाने जिथं आपली श्रद्धा असते त्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे. तिथं आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. एकमेकांच्या सणामध्ये आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य करत असताना आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि त्याच शिकवणीतनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, पिशवाताई 11 जण अनुभवी त्याच्यामध्ये दिलेले आणि 11 नवी कोरी पाटी असणारे पहिल्यांदाच ते निवडणुकीला नगरपालिकेच्या उभे राहत आहेत. नव्या लोकांना पण समजलं पाहिजे की नगरपालिका कशी चालवायची. उद्याच्या काळामध्ये पुढच्या वेळेस ते अनुभवी होतील आणि या पद्धतीनं हा सगळा विचार आम्ही या युतीच्या निमित्तानं केलेला आहे. आमच्या पुष्पाताई 3 वेळेला निवडून आल्या. यावेळेस मात्र आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी दिली. पुष्पाताईंनी पुढाकारातनं स्थापन झालेल्या महालक्ष्मी महिला नागरिक सहकार बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे 55 महिला गट त्यांनी उभे केले आणि त्यामुळे शेकडो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या. लाडक्या बहिणींनो, आम्ही देखील तुम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न आमच्या परीनं करतोय. ती आमची सुरुवात आहे. आम्ही तुम्हाला लखपती दिदी बनवण्याचा प्रयत्न करतोय. आमची आदिती महिला बाल विकास खात्याची जबाबदारी त्या मुलीवर आम्ही दिलेली आहे. ती तिच्या परीनं प्रयत्न करते. समाजातल्या सर्व घटकातल्या माझ्या मुलींना, आमच्या महिलांना कसं आपल्याला सक्षम करता येईल, त्यांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा कसे प्राप्त करून देता येईल. निवडणुका म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात. मित्रांनो, मी आरोप प्रत्यारोपाला फार महत्व देत नाही, टीकेला फार महत्व देत नाही. मी कामाचा माणूस आहे. मला काम करायला आवडतं. सकाळी 6 वाजल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात आणि तेच माझं ध्येय आहे. त्याच ध्येयाने मी पुढे चाललेलो आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं महत्वाचं कर्ज त्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला, सुधानी केला, त्याच्या आधीच्या पण वक्त्यांनी केला असेल. आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात 50% महिला असताना महिलांना साधं स्वच्छतागृह देखील इथल्या लोकांना करता आलं नाही. ही इथली शोकांतिका आहे. आज महिलांनी इथं आल्यानंतर कुठं जायचं? स्वच्छतागृह करायला नको? महिलांना संरक्षण द्यायला नको? इथल्या नेतृत्वाचं ते काम नाहीये? आज इतका मोठ्या प्रमाणात, मित्रांनो तुम्हाला माहिती नाही, आज राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करतो. 8 लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे आणि टप्प्याटप्प्याने पुरवणी मागण्यामध्ये जी वाढ होत जाते ती थोडी कमी 9 लाखापर्यंत जाते. 9 लाख कोटी एवढा जर पैसा आज राज्यामध्ये आम्ही पगाराच्या करता, पेन्शनच्या करता आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज आणि विकासाच्या करता खर्च करत असतो. तुम्ही पाहताय, आत्ताच मी कोपरगावची सभा उरकून शिर्डीला गेलो आणि शिर्डीवरून नव्या मुंबईला विमानतळावर उतरलो. आज त्या विमानतळामुळं सगळं रायगडचं चित्र बदलून जाणार आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीनं इथं रोजगार निर्माण होणार आहे. इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणार आहे. इथं मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री वाढणार आहे, पर्यटन वाढणार आहे. इथं मोठ्या प्रमाणात लोक राहण्याच्या करता येणार आहे आणि असं असताना इथं सगळ्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. मला मगाशी बोलत असताना काही माझे सहकारी सांगत होते की दादा, इथं 2018ला 9 कोटी रुपयाचा कर्जत मुरबाड ब्रिज तो त्या ठिकाणी मंजूर झाला. परंतु कॉन्ट्रॅक्टर काही काम करेना, शेवटी पळून गेला. अरे का पळून गेला? त्याच्याकरता एक समिती बसवायला गेली. मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्रजींना सांगणार, एक समिती बसवा. अरे लोकप्रतिनिधींनी, आम्ही पण 8 वेळेला बारामतीत लाखाच्या फरकाने निवडून येणारा मी एक कार्यकर्ता, बाकीचे सहकारी निवडून येतात. निवडून आल्यानंतर आपल्या भागामध्ये जे काही सार्वजनिक कामं असतात
केंद्र सरकारमधनं आलेली, राज्य सरकारमधनं आलेली, जिल्हा वार्षिक योजना निधीतनं आलेली, CSR मधनं आलेली, त्याला काय अडचण होते ती दूर करायची असते. काही लोक तर मला कळतच नाही, काही लोक प्रतिनिधी असे का करतात. ते पहिल्यांदा त्या कॉन्ट्रॅक्टरला असा काही झटका देतात की कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मला तिथं कामच करायचं. त्याच्यामुळं आज वाहतुकीची कोंडी होती, त्याच्यामुळे तिथं बॉटलनेक होतोय. हे कसं कर्जतकरांना समजत नाही का, तुम्ही लक्षात घेत नाही. शेवटी तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचार करा ना, कोण आपल्याला मदत करणार आहे, कोण आपल्या अडचणी सोडवणार आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथं गंभीर आहे. आज वरनं टाटा धरणातनं वीज तयार होऊन पाणी खाली येतं. वास्तविक पाण्याचा प्रश्न गंभीर होता कामा नये. इथं उलट पाणी मुबलक आहे. आज ते पाणी पुढे नंतर समुद्राला जातं आणि आमच्या कर्जतकरांना मात्र व्यवस्थित पाणी मिळत नाही. ही शोकांतिका नाहीये, हे अपयश नाहीये. हे कुणाचा तरी पाठपुरावा करायला ती व्यक्ती कमी पडलेली नाहीये. उपजिल्हा रुग्णालय, तिथं डॉक्टर नाही, तिथं व्यवस्था नाही, तिथं स्टाफ नाही. अशा पद्धतीनं जर झालं तर आता इथनं वेगवेगळ्या जुना हायवे गेलेला आहे, पलीकडच्या बाजूला नवीन हायवे गेलेला आहे, आपला मुरबाडला जाणारा रस्ता देखील महत्वाचा झालेला आहे. माथेरानला अनेक लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात. माझ्या कर्जतच्या परिसरामध्ये अनेक लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात. पुढं तिकडनं काही माळशेज घाटामध्ये देखील पावसाळ्यामध्ये तिथला सगळा जो हिरवगार निसर्ग सौंदर्य आहे, तिथला पाऊस आहे, तिथले धबधबे ते बघण्याच्या करता जातात. अशा पद्धतीची एकंदरीत निसर्गाने भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याचा फायदा इथल्या तरुण तरुणींना कितपत होतोय, इथल्या वडीलधाऱ्यांना कितपत होतोय, इथल्या सर्वसामान्यांना कितपत होतोय, याचाही विचार तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करत असताना केला पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच आपण पहा, तुमच्या मनात आता आम्ही साधारण उद्याच्या काळामध्ये काय आम्ही प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे त्याचं अनावरण मी या ठिकाणी केलं. नगराध्यक्ष पुष्पाताई झाल्यानंतर त्यांनी ध्येय स्पष्ट केलंय. या सगळ्या त्यांच्या सहकारी मित्रांना 21 नगरसेवक नगरसेविकांना बरोबर घेऊन महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, हेल्पलाईन सुरू करणं, सेफ झोन पॉईंट सुरू करणं, मातांच्यासाठी पोषण योजना करणं, महिलांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर करणं, मुलींच्यासाठी डिजिटल शिक्षणाची शिष्यवृत्ती ही व्यवस्था करणं, बचत गटाच्यासाठी आणि व्यवसाय प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणं. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहेत आणि मार्ग बदलले, अनेक विचार बदलले, परंतु अनेक जणांनी बदलले. परंतु मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये पुष्पाताईंनी आपल्या तत्वांची कधीही तडजोड केलेली नाही. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा पारदर्शकता आणि त्यांची लोकांची सेवा ही त्यांची त्रिसूत्री आहे. लोकांची घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेमध्ये एखादी भगिनी, एखादा बांधव, एखादा सहकारी 15-15 वर्ष निवडून येणं हे अलीकडच्या काळामध्ये साधी सोपी गोष्ट नाही. हे कुणा गिरागबाळ्याचं काम नाही. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. वेगवेगळ्या पद्धतीनं काही आरोप त्या ठिकाणी करत असतील, परंतु काही जण फक्त निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या दारामध्ये गेलं की मतं मिळत नसतात. तर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहिलं पाहिजे, तरच लोकांचं तुम्हाला प्रेम मिळतं, तरच लोकांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतो. ही गोष्ट देखील आपण नाकारता कामा नये. ती वस्तुस्थिती आहे. कर्जत शहराने वेगाने वाढतंय. हे वाढत असताना वाहतुकीच्या समस्या, ज्यावेळेस शुक्रवार शनिवार रविवार असतो त्यावेळेस काय परिस्थिती ते निर्माण होते. त्याच्यामध्ये स्वच्छतेला कितपत महत्व दिलं जातं, आरोग्याला कितपत महत्व दिलं जातं, विजेला कितपत महत्व दिलं जातं, सुरक्षितेला कितपत महत्व दिलं जातं. मित्रांनो, आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यापासून मी
राष्ट्रवादीच्या तर्फे फिरतोय, आमचे तटकरे साहेब फिरतात, अनेक जण फिरतात, इतर राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेतेगण फिरतात, मुख्यमंत्री फिरतायत, उपमुख्यमंत्री फिरतायत, अनेक मंत्रीगण फिरतात, अनेक खासदार, अनेक आमदार, प्रत्येक जण त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख सगळेजण काम करतात. मित्रांनो, मी आज कर्जतला सांगायला येत असताना मी पहिल्यांदा माझ्या बारामतीमध्ये महाराष्ट्रात बारामती मॉडेल तयार केलेलं आहे. कुणी कर्जतकरांनी यायचं आणि गेल्या अनेक वर्षामध्ये 8 वेळेला त्या जनतेने मला निवडून दिलं. 8 वेळेला निवडून देणं काही साधी सोपी गोष्ट आहे? 5 वर्षांनी देखील दुसऱ्यांदा निवडून जाताना मी म्हणणाऱ्यांची फाटते, पॅन्ट फाटते, ही गोष्ट लक्षात घ्या. पण आम्ही आज 8 वेळेला निवडून येतो. काहीतरी लोकांचं तिथं भलं केलं असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला असेल. एक ते मॉडेल, त्याचं कौतुक पंतप्रधानांनी पण केलं, अनेकांनी केलं. तुम्ही कधीतरी काही कामाच्या निमित्तानं बारामतीमध्ये या. कसे रस्ते, कशा सुधारणा झाल्या, कसं पिण्याचं पाणी स्वच्छ मिळतं, कसं एसटीपी प्लांट बसवलेले आहे, कसं नदी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे, कशा पद्धतीनं उद्यानं, कशा प्रकारे क्रीडांगणं, कशा प्रकारे एसटी स्टँड, कशा प्रकारे रेल्वे स्टेशन, हे सगळे येऊन बघा. अंगामध्ये धमक आणि ताकद असली तर नेतृत्व तशा पद्धतीची कामं करू शकतं. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असावी लागते. परंतु निवडून गेल्यानंतर नुसतं खोऱ्याने ओढायचं, खोऱ्याने ओढायचं, खोऱ्याने ओढायचं. अरे कसा विकास होईल? कर्जत विकासाच्या ऐवजी भकास होईल. परत तुम्ही म्हणाला आमच्याकडे येतो आम्हालाच भकास म्हणतो. नेतृत्वाचा दोष आहे म्हणून सांगतो. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला फार विचारपूर्वक निर्णय घ्या. बकालपणा आपला दूर करूया. आता जे काही मी तटकरे साहेबांनी, सुधानी, बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलेलं आहे त्या गोष्टीचा विचार आपण करा. आणि ह्या सगळ्या समस्या दूर करण्याच्या करता मी माझ्या बारामतीमध्ये आता विजेचं बिल, स्टेट लाईटचं आणि माझ्या पाणी पुरवठ्याचं येऊ नये म्हणून मी साधारण 4 एकर जमिनीमध्ये 1 मेगावॉट आणि अजून 2 एकर असं अर्धा मेगावॉट, 1.5 मेगावॉटची वीज सूर्यावर त्या ठिकाणी सोलर पॅनल निर्माण करणार. त्याच्यामुळं तिथला विजेचा खर्च वाचला. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तर आम्ही हायगेच करत नाही. मोठ्या प्रमाणात झाडं लावली, वृक्षवल्ली लावलेली, पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये लोकांना मदत झाली पाहिजे. भर दुपारी देखील लोकांना समाधान वाटलं पाहिजे. आज तिथं पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कचऱ्याची योग्य पद्धतीनं कचऱ्याची आम्ही विल्हेवाट लावतो. अरे देशामध्ये इंदोर शहर मध्य प्रदेश सातत्याने पहिला क्रमांक मिळवतं. आपण पण आपल्या लोकांना नीट सांगू ना. ओला कचरा, सुका कचरा, त्याची विल्हेवाट, आपल्या इथलं जी नदी वाहते त्याचाही आपण चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो. ते करता येणं शक्य आहे, परंतु त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं, हे आमच्या महायुतीनं ठरवलेलं आहे की आपण ह्या 22 लोकांना बरोबर घेऊ. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 लोकांचे, 16 लोकांचे पुन्हा घड्याळाच्या, 5 लोकांच्या मशालीच्या आणि एकाच्या रिक्षा. ती का रिक्षा मिळाली तर पट्ट्याने फॉर्म हा राष्ट्रवादी काँग्रेसचा भरला आणि एबी फॉर्म कशाचा भरला? एबी फॉर्म मशालीचा लागला. आता कसं काय व्हायचं? तरी बरा दुसरा अपक्ष भरला होता म्हणून फॉर्म टिकला जायचं काय पट्ट्याकडूनच होता. अरे असं नका करू. तुम्हाला उद्याच्या नगरसेवक आम्हाला करायचे, तुमच्याकडनं आम्हाला कामं करून घ्यायची. आता तुम्ही आम्हाला रिक्षात घेऊन फिरणार आहे का काय? कुणाच्या आमचं रिक्षाचं बिल नाही घेतलं तर आम्ही खुश होऊ. त्याचाही विचार आमचे सहकारी या ठिकाणी प्रशांत बाबू वसंतराव पाटील, गावात तर पाटील की काय विचारतोस प्रशांतजी? लोक तुम्हाला काय झालं? टॉप गिअर कशाला? आता आम्ही ईव्हीच्या रिक्षा दिल्या, गिअरच टाकावं लागत पिढीची रिक्षा जाते. म्हणजे काय पिढी त्याचा ओळखा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अशा पद्धतीने चांगले उमेदवार
या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता विकास तर करायचाच असतो, नुसता विकास करून चालत नाही, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सर्व समावेशक विकास झाला पाहिजे. कुठल्याही घटकाला असं वाटतं का म्हणे की या कर्जतच्या पुष्पाताई आणि त्यांची सगळी नगरपालिकेची टीम हा ठराविक लोकांचा विचार करतात, कारण इथं मराठा समाज आहे, इथं मागासवर्गीय समाज आहे, इथं ब्राह्मण समाज आहे, इथं मुस्लिम समाज आहे, इतर मागासवर्गीय ओबीसी समाज आहे, इथं आदिवासी समाज आहे, इथं व्यापारी गुजर मारवाडी हा एक समाज महत्वाचा आहे, इथं त्या ठिकाणी युपी वाले पण काही लोक आहेत, युपीचे लोक आहेत का तुमच्या इकडे? आमच्या इकडे पण बिहारचे लोक आहेत, तुमच्याकडे युपीचे लोक आहेत. आज कामाधंद्याच्या निमित्तानं जे कष्टाचं काम आहे ते युपी बिहार वालेच येऊन आपल्याकडे करतात. आपली लोक सहसा त्या कष्टाच्या कामाला तयार होत नाही. मी माझ्याच भागातलं सांगतो, मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस माझा दुधाचा, पोल्ट्रीचा आणि शेती फळबागा हा व्यवसाय होता. आजही आहे, नाही असं नाही. पोल्ट्री फक्त बंद केली, बाकीचा व्यवसाय चालू आहे. पण त्यावेळेस धारा काढायला आपली माणसं तयार असायची. आता धारा काढायला आम्हाला बिहारची लोक बोलवावी लागतात. आज धारा मशीननी काढाव्या लागतात. या पद्धतीचा बदल झालाय. जे खरं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जो काही त्यांचा महत्वाचा सण असतो छटपूजा, त्या छटपूजेच्या निमित्तानं मी बघितलं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, नव्या मुंबईमध्ये, मुंबईमध्ये जे काही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कामं चालतात, मोठ्या मोठ्या इमारती चालतात, छटपूजेला महिनाभर ही सगळी लोक बिहारला जातात. महिना आपली सगळी कामं बांधकामं थांबतात. ही वस्तुस्थिती आहे. आपण मान्य केलं पाहिजे. आता मशिनरीचा आपण वापर केला पाहिजे. एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा वापर करायला आता आपण सुरुवात केलेली. ते ज्ञान आपण आपल्या मुलांना मुलींना दिलं पाहिजे. माझ्या कर्जतच्या परिसरामध्ये आरोग्याच्या बरोबर शिक्षणाची चांगल्या प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. लोकांच्याकडं पैसा नाही अशांच्या करता राज्य सरकार पुढाकार घेतं, परंतु ज्यांची ऐपत चांगली ते त्या ठिकाणी स्वतः आपल्या मुला मुलींच्या करता खर्च करायला तयार आहे. आणि म्हणून त्याही कामामध्ये आमच्या पुष्पाताई असतील, आमचे सुनील तटकरेजी असतील, मी असेल, आमचा सुधा असेल, आमचे नितीनराव असतील, असे आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालू. आम्हाला ते अवघड नाही. आम्ही ते केलेलं आहे, आम्ही ते करून दाखवलेलं आहे. माझ्या भागात तर अनेक प्रकारच्या शिक्षणाची कवाडं मी सगळ्यांच्या करता उघडलेली आहे. परंतु त्याच पद्धतीनं माझ्या कर्जतच्याही परिसरामध्ये झालं पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आणि जे आपलं उपजिल्हा रुग्णालय तिथं जो स्टाफ नाही, उद्याच्याला पुष्पाताई आमच्याकडे येतील, सुधा आमच्याकडे, नितीन आमच्याकडे येतील, आम्हाला सांगतील की बाबा आता तुम्ही सांगितलेलं होतं, इथल्या महत्वाच्या लोकमान्य टिळक चौकामध्ये सांगितलेलं होतं, आता ते काम करा. मी मागाशी सांगितलं, महाराष्ट्राला सांगतो, बाबा आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्हाला विकास करायला आवडतो, आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात आणि आम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायला आम्हाला आवडतं. हे आमचं शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललोय. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही उद्याच्या काळामध्ये आम्ही करू पाहतोय ते करण्याच्या करता तुमच्या पवित्र भौगोल अशा प्रकारच्या मताची गरज आम्हाला 2 तारखेला आहे. मित्रांनो, निवडणुका आल्या की राजकीय खेळी सुरू होतात, आरोप प्रत्यारोप. त्याच्यामध्ये विरोधकांना कामातलं उत्तर देण्यावर मी विश्वास ठेवतो. आरोपाला आरेला कार्य म्हणण्यात फार वेळ लागत नाही, त्याला फार डोकं लागत नाही, परंतु काम करायला त्या ठिकाणी डोकं लागतं. मुळात माझ्याकडे टीका करत बसायला वेळ नाहीये. ज्याला काम करायची आहे त्याला टीका करायचा वेळ नसतो, ज्याला काम करायचं नसतं तो टीका करत बसतो. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. शेवटी लोकांच्या मनात जे आहे ते झालं पाहिजे. गेल्या विधानसभेला जे थोडक्यात चुकलं पण आता ते हुकलं नाही पाहिजे. कर्जतकरांनी जे परिवर्तन हवंय ते आता केलं पाहिजे. मागच्या वेळेस माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला वाईट वाटलं. काही काही ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढती केल्या,
सिंदखेड राजाला केली, अजून काही भागामध्ये केली. खरं तर सुनील तटकरे आपण प्रांतातच होता, इथं पण मैत्रीपूर्ण लढत झाली. आपला सुद्धा आता आमदार निघून झाला असता आणि आणखीन आपण जोराने काम त्या ठिकाणी केलं असतं. पण हरकत नाही, आता ही संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं करावं. विधानसभेमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना लोकांचा पाठिंबा होता. त्यांना तिकीट देणं शक्य नव्हतं, पण त्याच्यामध्ये आम्ही मदत आणलं असतं तर केलं असतं. परंतु कुठेतरी युती धर्म पाळला पाहिजे आणि म्हणून त्यांना पक्षातून बाहेर जावं लागलं आणि अपक्ष लढावं लागलं. तरी देखील बाबांनी लाखभर मतं घेतली. त्यांनी इतकी मतं घेतली कारण लोकांना इथं परिवर्तन हवं होतं. आता पुष्पाताईंना आणि त्यांच्याबरोबरच्या आमच्या महायुतीच्या उमेदवारांना आपण त्या बाबतीमध्ये निवडून द्या. खरं तर इथल्या काही नेत्यांनी शहराचा विकास करण्याच्या पेक्षा शहराच्या नावाने स्वतःच्या कुटुंबाच्या विकासाला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही शोधा कुणी केलं, काय केलं, आपण बघतो जा शोधा. ते शोधायचं हे असतं ना, पेपरला अलीकडे येतो कोडं आणि मग ते शोधत बसतात, उभं काय आडवं काय तीर्थ काय. तशा पद्धतीचं हे शोधायचं काम. मित्रांनो, इथं गुंडगिरी दादागिरी वाढलेली हे पण माझ्या कानावर आलेलं आहे. कर्जत शहर विकासाचे साधे प्रश्न देखील मागील कित्येक वर्षामध्ये मार्गी लागले नाही. त्याची काही उदाहरणं मी दिली, तटकरे साहेबांनी दिली, सुधाकरने दिली. आणि ज्यांच्यामुळे एक प्रश्न मार्गी लागलेले नाहीये ते आता परत आपल्या कुटुंबाच्यासाठी पुन्हा मतांचा जोगवा मागायला आलेले. त्यांना तो अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु मित्रांनो, इथं किती प्रश्न आहेत की ते तुम्हाला माहितीच आहे. तो म्हणजे महत्वाचा कचरा डेपोचा प्रश्न, शहरातील वाहतूक समस्येचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा प्रश्न. आणि हे प्रश्न सोडवण्याच्या करता ज्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येतात अशा सर्वसामान्य लोकांच्या मधनं आलेल्या कार्यकर्त्या, ती आमची भगिनी पुष्पाताई, त्याच्यामध्ये दगडेताबाई या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. आपण या सर्वांच्यासाठी काम केलं पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना आग्रहपूर्वक सांगायचं आहे. मित्रांनो, मी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड बदलला, पिंपरी चिंचवड तर मोठं शहर होतं, आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातच येतात 2 मतदारसंघ, त्याच्यातली पिंपरी आणि चिंचवड, आणि कर्जत त्याच्यात येतं, उरण त्याच्यामध्ये येतं, मला वाटतं पनवेल त्याच्यामध्ये येतं. हा सगळा मतदारसंघ आहे. येऊन बघा, तुमच्यातले पण काही लोक माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये राहतात. 25 वर्षापूर्वीचा पिंपरी चिंचवड आणि आताचा पिंपरी चिंचवड बदल केला, बदल झालाय. तो असा नाही, असा तसा नाही झाला. त्याकरता प्रयत्न केलेले आहेत, त्याच्याकरता मेहनत घेतलेली आहे, त्याच्याकरता कष्ट घेतलेले आणि विशेषतः त्याच्याकरता त्या भागातल्या लोकांनी आम्हाला साथ दिलेली. मी बारामतीचं पण उदाहरण मागाशी दिलं. बारामती हे राज्यभर विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं. पण कर्जतकरांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, हे का शक्य झालं तर तिथल्या सर्वांनी आमच्यावर दाखवलेल्या सातत्यपूर्ण विश्वासामुळे, त्यांनी सातत्यपूर्ण दाखवलेल्या पाठिंब्यामुळे. तुम्ही पाहिलं असेल की हे जर झालं तर कशी शहरं चांगली नीटनेटकी होऊ शकतात आणि त्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं. माझा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर कर्जतचा परिसर आमच्या हातामध्ये दिला, आमच्या पुष्पाताई आणि बाकीच्या सगळ्या टीमकडे दिला, तर त्या शहराचं रूपच आम्ही बदलू शकतो. ठरवलं तर विकास करता येतो. फक्त त्याच्याकरता जिद्द लागते, त्याच्याकरता हिंमत लागते, त्याला विकासाचा करता पाठबळ देणारं नेतृत्व लागतं. ते आम्ही आमच्या सर्वांच्या रूपाने तुम्हाला देऊ. काही बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी बारकाईने त्या बाबतीतला विचार केला पाहिजे. नुसतं नियोजनबद्ध पद्धतीनं विकास हा सुद्धा करून चालत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तो विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. आणि म्हणून इथं आमच्या वेगवेगळ्या समाजाचे, मिनी भारतच आहे आमचा कर्जत म्हणजे, वेगवेगळ्या समाजाची लोक इथं गुणेगोविंदाने वर्षानुवर्ष राहतात आणि त्याच्यामुळं
इथं आम्ही सगळेजण मिळून विकासात्मक दृष्टिकोन हा मनामध्ये ठेवू आणि तसं काम करू. आमची मुलगी आदिती हिनं भयान वादळ आलं तेव्हा अनेक नागरिकांचं पुनर्वसन करण्याचं काम हे पालकमंत्री या नात्याने त्यानं करून दाखवलं. चांगलं काम केलं आणि आम्ही लाडकी बहीण योजना देखील आणून महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याचं काम केलेलं आहे. अजून काही योजनांच्या बाबतीमध्ये मगाशी सुनील तटकरे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना विश्वास दिलेला आहे. त्याही बद्दल आम्ही कुठं कमी पडणार नाही. अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा उद्याच्या काळामध्ये वाटचाल असेल. कर्जत पासून मुंबई काही दूर नाहीये. आम्ही मंत्रालयामध्ये तिथं अनेकदा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असतो त्यावेळेस तुम्ही पण हक्काने यावं. आणि त्याच्यामध्ये मी आज लोकमान्य टिळक चौकामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या पुष्पाताई असतील, आमचे सुधाकरजी असतील, आमचे नितीनजी असतील किंवा माझे सगळे नगरसेवक नगरसेविका असतील, तुम्ही जबाबदार नागरिक असाल. तुम्ही पण कुणी सांगितलं की अजित पवार त्यावेळेस आपण असं असं सांगितलं होतं आणि ते सांगितलं असताना हे आमचं थांबलेलं आहे. जरूर त्याच्याबद्दल तातडीनं लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून माझी प्रशासनावर पण पकड आहे. प्रशासनामध्ये देखील माझं ऐकलं जातं कारण मी योग्य काम सांगतो. मी चुकीची कामं सांगत नाही, चुकीच्या गोष्टीचं समर्थन पण करत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी तुम्हाला शब्द देतो की विकासाबाबत कोणताही भेदभाव कोणत्याही जातीबद्दल, कोणत्याही धर्माबद्दल, कोणत्याही पंथाबद्दल, कुणाच्याच बद्दल तो आमच्याकडनं केला जाईल. विकास प्रक्रिया राबवताना धर्म किंवा जात याबाबत काही भेदभाव हा होणार नाही याची हमी मी खासदारांच्या आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना देतो. कर्जतच्या विकासासाठी इथल्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी, पुष्पाताईंना साथ द्यावी, बाकीच्या आमच्या 22 उमेदवारांना त्या ठिकाणी साथ द्यावी. आणि ही साथ देत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे, आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि आम्ही सगळेजण मिळून इथला कायापालट घडून आणू. सुनील तटकरे आज खासदार आहे. दिल्लीतले जे काही प्रश्न असतील ते सोडवतील. माझे पण दिल्लीमध्ये ओळखी झाले, पंतप्रधानांची ओळख आहे, अमित शहा साहेबांची, नितीन गडकरींची, वैष्णवी साहेबांची. मगाशी कोणीतरी मला सांगत होतं की रेल्वेचे पण प्रश्न आहेत. वैष्णवी साहेबांच्याकडे रेल्वे खातं आहे. आता आपण वंदे भारत ट्रेन सुरू केलेले आहे, त्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला पावलं उचलता येतील. म्हणजे या आमच्या युतीला तुम्ही मतदान केलं, घड्याळाला, त्याच्यामध्ये मशालीला आणि आमच्या रिक्षाला, तर आणि तेवढ्याच प्रभागामध्ये आमची रिक्षा आहे, बाकी घरची नाही बरं का. तर तशा पद्धतीनं तुम्ही यांना सगळ्यांना निवडून द्या. आम्ही केंद्रातले पण प्रश्न नितीन गडकरी आणि इतर मान्यवर असतील त्या सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करून सोडू. आपले तटकरे साहेबांनी पण मगाशी शब्द दिलेला आहे, त्यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये हा जरी भाग येत नसला तरी त्यांचंही प्रेम कर्जतकरांच्यावर आहे. परंतु त्यांनी मागं नको त्याच्यावर प्रेम दाखवलं आणि त्याचा फटका त्यांना बसला. त्यावेळेस त्यांना जर योग्य माणसं सुधासारखी किंवा इतर दिसली असती तर ही वेळ तटकरे साहेब आपल्यावर आली नसती. आपण थोडंसं माणसं ओळखताना माझाही सल्ला घ्या, म्हणजे मग मी त्यांना योग्य पद्धतीनं कोण माणसं योग्य आहे, कोण माणसं अयोग्य आहे, कशा आमच्या पुष्पाताई योग्य आहे हेही मी त्या ठिकाणी सांगेन. त्याही बद्दल आपण काळजी करू नका. आम्ही सगळेजण मिळून या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता आणि महत्वाचे प्रश्न सोडवण्याच्या करता कायापालट घडून आणण्याचा पूर्ण पाठबळ आम्ही पुष्पाताईंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला त्या ठिकाणी देऊ. सुधाकर असेल, नितीन असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, हे मी माझ्या कर्जतकरांच्या तमाम जनतेच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वसामान्य कर्जतकरांना अनेक सुविधा आमच्याकडनं दिल्या जातील. जे आज दुर्लक्ष झालंय त्यामध्ये लक्ष घातलं जाईल. त्याच्यातली जबाबदारी आमची उद्याच्याला वाढेल. इथं उद्योग, इथं पायाभूत सुविधा, रोजगार हे सर्वच बाबतीमध्ये आम्ही कर्जतकरांना देण्याचा प्रयत्न करू. हा शब्द आजच्या त्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी ह्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार
पुष्पाताई दगडे यांना विनंती करतो की आपण समोर यावं. कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे आपण समोर या. त्याचबरोबरीने इतरही नेत्यांनी थोडं सहकार्य करा. प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार नगरसेविकाच्या गजमल मयुरीताई आदरणीय सोमनाथजी पालकर, प्रभाग क्रमांक 2 चे आदरणीय नंदकुमारजी लाड, सौभाग्यवती पूनमताई शिर्के, प्रभाग क्रमांक 3 सर्व उमेदवारांना विनंती की आपण पुढे या. खास करून उमेदवार बाकी नेत्यांना विनंती की दादांच्या समेत आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या समेत आपण उमेदवारांना पुढे करतोय. सौभाग्यवती अंजलीताई कडू, आदरणीय संतोषजी पाटील, प्रभाग क्रमांक 4 चे आदरणीय चंदन पाटील, आदरणीय सुमिता गायकवाड, प्रभाग क्रमांक 5 चे सौभाग्यवती राधिकाताई पवार, प्रभाग क्रमांक 6 ज्याची खूप चर्चा झाली, जी सुधाभाऊंची देखील निशाणी होती आमदार केला, ते रिक्षा प्रशांत बाबू पाटील, त्याचबरोबरीने सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा सुवर्णताई जोशी, प्रभाग क्रमांक 7 साठी माजी नगरसेविका विनीताताई घुमरे, शिंदेताई, प्रभाग क्रमांक 7 साठी शिंदेताई नेहा, आणि त्याचबरोबरीने प्रभाग क्रमांक 8 साठी सखारामजी सोनावणे, सुचिताताई खोत, प्रभाग क्रमांक 9 साठी एक नवा युवक चेहरा आदरणीय कुबेरजी मोरे, त्याचबरोबर चित्राताई शितोळे, प्रभाग क्रमांक 10 साठी सौभाग्यवती हर्षालीताई गायकवाड, उमेश गायकवाड यांच्या सौभाग्यवती, राऊतजी अशोक बबत, प्रभाग क्रमांक 10 साठी आणि मानसीताई कानेटकर. एकूण 21 नगरसेवक आणि नगरसेविका पदाचे उमेदवार आणि त्याचबरोबरीने कर्जत नगर परिषद कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची उपस्थिती आपल्याला लाभली. रायगडचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांची आपल्याला इथे उपस्थिती लाभली. या पूर्वक आभार.